गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मी आज 5 वाजता उठलेले आहे आणि बाहेर अजूनही शांतता वाटते आणि एकदम पाखरांची किलबिल अशी ऐकायला येते. निसर्ग आता आपला हळूहळू जागा होत आहे. तर मी रात्री पूर्ण किचन क्लीन करून ठेवलं होतं. तरीसुद्धा मी आता गॅस वगैरे कट्टा वगैरे पुसून घेते. आता मी फ्रेश होऊन कामांना सुरुवात करणार आहे. तर इथे मी कोमट पाणी करून घेणार आहे पिण्यासाठी. 1 ग्लास फिल्टरचं पाणी घेणार आहे आणि कोमट करत ठेवणार आहे. रोज सकाळी कोमट पाणी प्यायचं. आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे ते. त्यासाठी इथे मी 1 ग्लास रोज पिते. तर आता आपण बाहेर जाऊन येऊया. पहा किती सुंदर वाटतंय सकाळचं, पहाटेचं. आता 6 वाजायला आलेले आहेत. आणि हे माझं छोटंसं गार्डन आहे. मी आता इथे अंगण झाडून घेते. अंगण झाडता झाडता मला इथे ना छोटासा पक्षी दिसला. तो काही कोणता पक्षी आहे तो काही मला समजलेला नाहीये. त्याला मी झूम करून घेते पण ते काही एकदम क्लिअर दिसत नाहीये. पण कोणता पक्षी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. सकाळ सकाळ असे छान छान पक्षी आपल्याला दिसतात. तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर. तर आज मी इथे पनीर बनवणार आहे घरगुती. इथे मी दूध गरम करत ठेवते. आता मी इथे गाईचं दूध आणलेलं आहे मुलांसाठी पिण्यासाठी. मुलांसाठी मी गाईचंच दूध घेऊन येते. तेही आता गरम करत ठेवणार आहे. आणि आज भाजीला काय बनवू याचा विचार करत करत तर मी ते चण्याची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. थोडीशी घेते. आता या डाळीला आपण स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेऊया आणि नंतर भिजत घालूया गरम पाण्यामध्येच. डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण डाळ भिजत घालायची आहे. आता मी इथे डाळ भिजत घालणार आहे भाजीसाठी. झाकून एका बाजूला ठेवते. आता मी ते पनीर बनवायला घेते.
तर इथे मी 1 लिटरसाठी 1 अख्खा लिंबू घेणार आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे. त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत आणि हा संपूर्ण रस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपला लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकला ना की लगेच दूध फाटायला मदत होते. दूध आपलं फाटलेलं आहे. छान असं पनीर तयार झालंय आपलं. आता आपण हे असंच थंड करत एका साईडला ठेवायचं आहे. तर इथे मी सुती रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आणि आता मी त्याच्यावरती हे सगळं काढून घेणार आहे. आणि आता आपण हे थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण जे लिंबू असतं ना ते लिंबूचा वास येईल त्यासाठी आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहे. दोन तीन पाण्याने धुवायचं आहे. आता आपण ह्याच्याशी छानशी पोटली बांधून घ्यायची आहे. संपूर्ण ह्याच्यातलं जे आहे ना पाणी ते सगळं काढून टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि आता एक छोटीशी चाळण आणि त्याच्यावरती आपण हे ठेवायचं आहे आणि एक डिश ठेवायची त्याच्यावरती आणि मग जड काय वस्तू असेल ते ठेवायचं. मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे. तर आता आपण ते एका साईडला ठेवून आता मी चहा बनवत आहे. तर सकाळ सकाळ चहा पिण्याला एक वेगळीच मजा असते. तर मी इथे हा चहा मी काही दुधाचा बनवणार नाही आहे, बिन दुधाचा चहा बनवणार आहे. आम्हाला दुधाचा चहा आवडत नाही, त्यासाठी आम्ही दुधाचा चहा बनवत नाही. आणि याच्यामध्ये भरपूर असं आलं टाकायचं आहे. आलं वगैरे जास्त टाकलं ना की खूप छान चहा लागते. तर इथे मी चहा पिते. तर आता माझी चहा पिऊन झालेली आहे. आता मी भाजीची तयारी करते. तर मगाशी मी चण्याची डाळ टाकलेली आहे भिजत. तर आता इथे मी कोबीची भाजी बनवणार आहे डाळ टाकून. तर मी कोबीच्या भाजीची सुद्धा तुम्हाला रेसिपी शेअर करते. तर कोबी आपण असा चिरून घ्यायचा आहे आणि कोबी एका बाजूला ठेवते. तोपर्यंत मी इथे चपातीसाठी पीठ मळून घेते. तर आपण मगाशी जे पनीर काढलं होतं ना त्याच्यातलं हे सगळं पाणी आहे, ते पाणी फेकून नाही द्यायचं. आपण ते पीठ मळण्यासाठी घ्यायचं. छान होतं चपात्या मऊसूत. तर हा मी आता मळून ठेवते एका बाजूला. आता पाण्याची वेळ झाली. आता मी पाणी भरून घेते. तर ना मी आज जे बोलते ना ते आपल्या सर्व मैत्रिणींसाठीच आहे, ज्या रोज न थकता न थांबता स्वतःची लढाई स्वतः लढत आहे. आपण नेहमी ऐकतो की स्त्री ही नाजूक असते, पण खरं सांगू ना स्त्री नाजूक अजिबात नसते. ती सहनशील असते. आणि ना जेव्हा या सहनशीलतेचा बाण फुटतो ना तेव्हा तिच्यातल्या ताकदीची जाणीव संपूर्ण जगाला होते. आपण ना रोज अनेक भूमिका जगतो. इतरांच्या आवडीनिवडी सांभाळण्यापासून ते स्वतःची स्वप्न पूर्ण करेपर्यंत, कधी घराची जबाबदारी तर कधी ऑफिसचं टार्गेट, आपण सगळं काही इतक्या सहजतेने सांभाळतो ना की लोकांना वाटतं हे खूप सोपं आहे. पण ना या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतो, स्वतःला जपणं. इतरांसाठी जगताना स्वतःचे छंद स्वतःचे आनंद मागे पडून देऊ नका. तुम्ही ना जशा आहात ना तशाच खूप खास आहात. कुणाच्या मान्यतेची किंवा कौतुकाची तुम्हाला गरज नाही, कारण तुमची ताकद तुमच्या स्वतःच्या विश्वासात. इथे मी तेल घेतलेला आहे एक चमचा, जिरे मोहरी कढीपत्ता टाकलाय त्याच्यामध्ये आणि आता
आपल्याला मिरची टाकायची, तर इथे मी मिरची टाकते. मी एक मिरची मोठी घेतलेली आहे चिरून. आता आपण मिरचीला परतून घ्यायची. आता आपली मिरची परतून झाली की आपण त्याच्यामध्ये तर छान अशी आपली मिरची परतून घ्यायची आहे. आपण भिजवलेली होती ती पण या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चण्याची डाळ जी आपण भिजवत घातली होती ना ती टाकायची. ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. डाळ आपली चांगली अशी परतून घ्यायची तेलामध्ये. आता आपण याच्यामध्ये हळद टाकायची. आता मी याच्यात हळद टाकून घेते. आणि आता आपण कोबी चिरलेली होती ना ती आपण याच्यामध्ये टाकायची. आता आपण ही कोबी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण तेलामध्येच आपण हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिक्स होतं. आता आपण ही भाजी अशी वाफेवरती शिजवून घ्यायची. आपण याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. मी अजिबात पाणी टाकणार नाही आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी चपात्या करून घेते. मला ना एक छानशी कविता आठवली, तर बोलत्या. तिच्या हसण्यात आहे आनंदाचा इशारा, संकटातही उभा राही तिचा आधार खरा. मातृत्व, प्रेम आणि त्यागाची ती सुंदर मूर्ती, तिच्या अस्तित्वानेच उजळते घराघराची कीर्ती. कशी वाटली माझी कविता मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे माझ्या चपात्या झालेल्या आहेत, होत आलेल्या आहेत. तर हे पहा किती सुंदर चपात्या होत्यात. ते जे पाणी आहे ना पनीरचं आपण जे बनवतो ते अजिबात फेकून नाही द्यायचं. अशा पीठ मळून अशा छानशा त्याच्या चपात्या बनवून घ्यायच्या. खूप छान आणि मऊ सुटसुटीत होतात. नक्की तुम्ही. आणि उरलेलं पाणी आहे ना ते तुम्ही झाडांना सुद्धा टाकू शकता. तर इथे आपण सोनचाफ्यावरती बघू द्या फूल आले काय. तर मला इथे एक दिसतंय, तर इथे मी एक काढून घेते आहे. तो काल ना 2-3 होते, आज एकच आहे. तर मी ते काढून घेते. किती सुंदर आहे बघा. तर आज मी संपूर्ण देव उजळून घेतले, आज गुरुवार आहे म्हणून. आता आपण देवाची मांडणी करून घेऊया. तर मी इथे देवाची मांडणी करून घेतलेली आहे. छान अशी फुलं आणलेली आहेत, ते आपण मांडून घेऊया. देवाला ना नेहमी ताजी आणि सुगंधित फुले वाहावीत. फुले वाहताना देवाला धन्यवाद म्हणा, कारण या निसर्गाने आपल्याला जे काय दिलं आहे ते सर्व या ईश्वराचीच कृपा आहे. आणि दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. देवापुढे लावलेला एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे सामर्थ्य ठेवतो. धूप किंवा अगरबत्तीचा सुवास संपूर्ण घरात पवित्र वातावरण निर्माण करतो. आणि खूप छान अशी आपली देवपूजा झालेली आहे. तर मी आता इथे स्वामींकडे प्रार्थना करते की हे स्वामी राया, माझ्याकडून न कळत काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि आरोग्य लाभू दे. श्री स्वामी समर्थ. कशी वाटली माझी व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. माझी पूजा कशी वाटली तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.